पाणी म्हणजे काय म्हणतो आपण? पाणीला दुसरा शब्द सांगा. त्याच्यानंतर 22 मार्च हा आपला जागतिक जल दिन म्हणून साजरा करता येतो. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जलसंपदा विभागामार्फत असेल किंवा सिंचन विभागामार्फत असेल 16 मार्च ते 22 मार्च असा हा एक आठवड्याचा कालावधी जो आहे तो संपूर्ण एक आठवडा जलजागृती सप्ताह म्हणून आपण साजरा करत असतो. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीवर भरपूर पाणी आहे. तुम्हाला माहिती आहे का किती टक्के पाणी आहे? 71%. त्याच्यानंतर जमीन किती आहे? 29%. भरपूर पाणी आहे, बरोबर आहे. परंतु तरीही या पद्धतीचे जलजागृतीचे सप्ताह आपल्याला करावे लागतात. फार गंभीर समस्या आहे. आपण म्हणतो की पाणी टंचाईचा सामना आपल्याला दरवर्षी करावा लागतो, बरोबर आहे. आपली जवळ पाणी वापर संस्था आहे आपल्या गावामध्येच आहे. आता सुरुवातीपासून आपण पाहत असाल आधी पूर्ण कोरडं रान होतं, बरोबर आहे, पूर्ण वाळवंट होतं. आता 2-3 वर्षापासून आपल्या संपूर्ण भागामध्ये उन्हाळीला धान पीक लागवड करण्यात येत आहे, बरोबर आहे. आधी होत होतं का असं? ते कशामुळे झालं? पाण्यामुळे झालं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाणी वापरतो. आपल्याकडे आता पंखा सुरू आहे, कशामुळे सुरू आहे? वीज कशामुळे येते? पाण्यामुळे, बरोबर आहे. म्हणजे सर्व गोष्टीमध्ये आता पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पृथ्वीवर एवढं सारं पाणी असून सुद्धा आपल्याला हे दिवस साजरे करावे लागतात. त्याची एक संकट आपल्या भोवताली किंवा आपल्या पृथ्वीवर येत आहे किंवा समोरच्या काळामध्ये येईल. का असं म्हणतात प्रत्येक जणाला मोबाईल वापरते ना, घरामधला प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे. त्याच्यामध्ये एक खूप असं छोटासा एक शॉर्ट व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की आपले पूर्वज म्हणजे पंजोबा म्हणून आपण ज्याला ते पाणी येत होते विहिरीतून येत होते. त्याच्यानंतर आले त्यांचे मुलं म्हणजे आपले आजोबा, ते कुठून पाणी घेत होते? विहिरीतून. त्याच्यानंतर आजोबा म्हणत आहे, पंजोबा नंतर आले पंजोबा नदीतून, आजोबा विहिरीतून. त्याच्यानंतर आले आपले वडील, आपले वडील कुठलं पाणी घेत होते? नळातून, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण कुठून घेत आहे? बॉटलमधून घेत आहे ना. सर्वजण बॉटल असते का? आपण घेत आहे बॉटलमधून. आपल्या मुलं कुठून घेतील? छोटीशी कॅप्सूल येईल पाण्याची. ज्या पद्धतीने आता विटॅमिनच्या गोळ्या येते ना त्या पद्धतीने पाण्याचे कॅप्सूल येते. कारण आता प्रत्येक जागी पाण्याची टंचाई आहे. त्याच्यानंतर मुलांचे मुलं म्हणजे आपले नातू, बरोबर आहे का, ते काय करतील? मग डोळ्यांचा पण जमाना गेला, ते फक्त अश्रू पितील. एवढी भयान परिस्थिती आपल्या संपूर्ण पृथ्वीवर येणार आहे. त्याच्यामुळं वेळीची दक्षता घेऊन आणि या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळा आहेत, कॉलेजेस आहेत किंवा वेगवेगळे कार्यालय आहेत, शासकीय कार्यालय, त्यांच्या मार्फत जनजागृतीचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने आखून दिलेला आहे. त्या पद्धतीने परिपत्रक सुद्धा काढले आहे आणि त्या माध्यमातून हा जनजागृतीचा कार्यक्रम आखून घेतो आहे. तर ही वेळ का बरं आली? आपल्याकडे एवढं पाणी असून सुद्धा. तर आपल्याला माहिती आहे का आपल्या जे काही पाणी आपल्याकडे आपण म्हणतोय की 71% पाणी आहे, तर ते 71% पाण्यापैकी संपूर्ण पाणी आपण वापरतो का? आपल्याला माहित आहे समुद्रात पाणी किती आहे? तर आपल्या एकूण जलसाठ्याच्या म्हणजे एकूण पाण्याच्या 97% पाणी हे समुद्रात आहे. समुद्राचं पाणी आपण पितो का? शेतीसाठी वापरतो का? कोणत्या गोष्टीसाठी वापरतो? ते आपल्या उपयोगाचे नाही आहे, कोणत्या सजीवाच्या कोणत्याच उपयोगाचे नाही. फक्त एक उडीद काढलं तर बाकी कोणत्याच उपयोगाचे नाही. मग राहिलं किती टक्के पाणी? 100 मधून 97 गेले. किती राहिले? 3. त्या 3% मधून 2% जे पाणी आहे ते आहे बर्फामध्ये. अंटार्क्टिका खंड माहिती आहे का? अंटार्क्टिका खंड माहिती आहे? आपण म्हणतो आपल्या जगात 7 खंड आहेत. आपला खंड कोणता? त्याच्यानंतरचा हा अंटार्क्टिका खंड. तर या अंटार्क्टिका खंडामध्ये नुसतं बर्फच आहे, बरोबर आहे. आणि आपला हिमालयामध्ये सुद्धा बर्फ आहे.
म्हणजे 2% जे पाणी आहे ते बर्फाच्या स्वरूपात आहे. बर्फाच्या पाण्याच्या 3 याच्यामध्ये आपण हे करतो, स्थायू, द्रव आणि वायू. स्थायूमध्ये बर्फ असतो, द्रवामध्ये आपलं पाणी असतं आणि वायू म्हणजे पाण्याची वाफ. तर हे 2% पाणी बर्फामध्ये असतं. मग राहिला किती टक्के? 1%. 1% पाणी फक्त आपल्याला वापरायला भेटतं. त्याच्यामध्ये आपण जनावरांसाठी पण उपयोग करतो, धानासारख्या म्हणजे पिकांना पण करतो, कैला पण करतो आणि तुमचे हे जे पंखे आपल्या फिरत आहेत त्या पंख्यासाठी विद्युत तयार करणे किंवा कारखाने, वेगवेगळे कारखाने आहेत, त्या वेगवेगळ्या कारखान्यांसाठी सुद्धा पाण्याचा वापर करतो आपण. तर या पाण्याविषयी जाणून घेण्यासाठी आजचं हे चर्चासत्र आहे. एवढं बोलून मी आपलं प्रास्ताविक बद्दल करतो.